आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या युतीनंतरची पहिलीच भव्य रॅली आज चोपडा शहरात काढण्यात आली। गोल मंदिर परिसरातून सुरुवात झालेली ही उत्साहपूर्ण रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोठ्या दिमाखात निघाली। मुख्य रस्त्यावर झालेल्या या शक्ती प्रदर्शनात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। महिलांपासून तरुणांपर्यंत सर्व स्तरावरील लोकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत उमेदवारांचे स्वागत करून संपूर्ण वातावरण निवडणूकमय केल्याचं पाहायला मिळालं। चोपडा नगरपालिकेच्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साधना चौधरी यांनी रॅली दरम्यान शहरातील व्यापारी वर्गाशी संवाद साधला। नगरसेवक पदाच्या उमेदवारांसहित घेतलेल्या या भेटीगाठीत व्यापाऱ्यांनी विकासाच्या प्रश्नांना प्राधान्य देत आम्ही सर्व तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे आश्वासन दिले। त्यामुळे उमेदवारीला व्यापारी वर्गाकडून मिळालेला सक्रिय पाठिंबा स्पष्ट दिसून आला। या रॅलीत पणन महासंघाचे उपाध्यक्ष व भाजप नेते रोहित निकम, भाजप नेते जीवन चौधरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराती यांच्यासह दोन्ही पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवक पदाचे उमेदवार या सर्वांनी मोठ्या उत्साहाने या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला। भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या युतीनंतर चोपड्यात आयोजित करण्यात आलेली ही पहिली संयुक्त रॅली असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ही रॅली ठरली। रॅली दरम्यान नागरिकांचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्येही प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। रॅलीतील गर्दी, नागरिकांचा सहभाग आणि उमेदवारांवरील विश्वास पाहून अनेकांनी ही रॅली म्हणजे जणू विजयी दौराच वाटत आहे अशा प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले।